नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी गिळुसकर. मित्रांनो, मुसलमानांचा एक पवित्र महिना सुरू आहे. पाक त्याला म्हणतात, ते पवित्र पाक. आता हा पाक महिना, हा पवित्र महिना कोणता आहे तर रमजान. हा त्यांचा एक सण आहे. त्या सणामध्ये हा रमजान ते साजरा करतायत का? तुम्हाला रमजान साजरा होताना दिसतोय का? नाही मित्रांनो, त्या पवित्र महिन्यामध्ये ते रमजान साजरा करत नाहीये, तर मोहरम साजरा करतायत. कारण ते ऊर बडवत आहेत, छाती बडवत आहेत. आणि मोहरममध्ये ऊर बडवलं जाते, छाती बडवली जाते किंवा हत्याराने स्वतःला लहूलहान केलं जाते. आणि तशीच अवस्था तुम्हाला आता पाहायला मिळते. आता ही गोष्ट काय होते, रमजानमध्ये मोहरम का साजरा केला जातो? कारण त्यांचे धर्मगुरू मारले गेले. त्यांचा वध झालेला आहे. आता वध का झाला, कशाला झाला, त्याच्या मागे काय कारण आहेत, ते योग्य आहे की अयोग्य आहे, याच्यावरतीच आपण चर्चा करणार आहोत. पण हे होत असताना विरोधक जे आहेत ना, जे तथाकथित विरोधक आहेत, ते विरोधक सुद्धा ऊर बडवत आहेत. ते सुद्धा दुःख साजरा करत आहेत. ते हे मोहरम साजरा करत आहेत. आणि कोणाच्या विरोधात तर नरेंद्र मोदीजींच्या विरोधात. ते काय म्हणतायत तर मुसलमानांचे, इस्लामचे एक धर्मगुरू मारले गेले, त्यांना नरेंद्र मोदीजींनी श्रद्धांजली दिली नाही, त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलले नाहीत, ते दुःख व्यक्त केलं नाही. मित्रांनो, हे योग्य आहे की अयोग्य आहे हे तुम्हीच ठरवा. आता मी तुमच्यासमोर हा विषय ठेवतो, पण त्यासाठी मी काही गोष्टी तुमच्यासमोर मांडणार आहे, ते विश्लेषण मांडणार आहे, ते वास्तव तुमच्यासमोर ठेवणार आहे. म्हणून मी म्हणतो, वास्तवावरती बोलू काहीतरी. मित्रांनो, आता आयतुल्ला खुमानी यांचा आपण इतिहास बघू, त्यांचा भूतकाळ बघू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते ह्या गोष्टीला पात्र आहेत का, योग्य आहेत का, त्या लायकीचे आहेत का, त्यांच्याबद्दल दुःख प्रकट करण्याच्या त्या लायकीचे आहेत का, तुम्ही ठरवा. मित्रांनो, आयतुल्ला खुमानी हे एक धर्मगुरू म्हणून पुऱ्या जगात वावरत होते. आणि ते धर्मगुरू फक्त इराणचेच होते का? नव्हे मित्रांनो, समस्त इस्लामचे होते ते. आता मी असं समस्त इस्लामचं का म्हणतोय तर इस्लाममध्ये 2 पंथ आहेत, 2 भाग आहेत, 2 विभाग आहेत. ते कुठले? सुन्नी. आणि आता ज्यांचं प्रतिनिधित्व ते करत होते हे आयतुल्ला खुमानी, ते शिया मुसलमान. सुन्नी मुसलमान आणि शिया मुसलमान यांच्यामध्ये सुद्धा विरोधाभास आहे. ते सुद्धा एकमेकाला कापतायत, एकमेकांचं हत्या करतायत, एकमेकांच्या आया बहिणीची इज्जत लुटतायत, बरंच काय काय करत आहेत शिया आणि सुन्नी. पण हे शिया मुसलमानांचे सर्वेसर्वा होते, धर्मगुरू होते, सर्वश्रेष्ठ होते. आता मित्रांनो, हे धर्मगुरू आहेत का? आधी धर्म म्हणजे काय, मर्म जाणून, त्याचा आशय जाणून जो त्याचं पालन करतो, म्हणजे धर मर्म, ते मर्म जाणून धरतो आणि ते आचरण करतो, ते आपल्या आयुष्यात आचरण करतो आणि त्याप्रमाणे वागतो. आता या धर्माचं मर्म काय आहे तर मानवता. आणि ह्या मानवतेचं आचरण करून तो आपल्या आयुष्यात त्याचं इम्प्लिमेंट करतोय का, त्यानुसार तो जगतोय का? तर तो जगत असेल तर तो धर्म झाला आणि मग तो धर्मगुरू झाला. मित्रांनो, ही व्यक्ती धर्मगुरूच्या लायकीची आहे की नाही हे आता तुम्ही ठरवा. ह्या व्यक्तीने कट्टर इस्लाम निर्माण केला होता आणि त्यांनी अल्लाच्या पुढे जाऊन मुल्लाचं इस्लाम त्यांनी प्रस्थापित केला होता. तो मुल्लाचा इस्लाम काय आहे तर इस्लाम सोडून बाकी काफिर आहेत, किंवा जे आपल्या आज्ञा पाळणार नाहीत ते सगळे काफिर आहेत. कोण काफिर आहेत तर इस्लाम सोडून सर्व काफिर आहेत. मग तो तथाकथित हिंदू असो, तथाकथित बौद्ध असो, ख्रिश्चन असो, शीख असो, जैन असो, कोणी असो, कुठलाही तथाकथित धर्माचा असो, ते सर्व काफिर झाले. आणि दुसरे काफिर कोण आहेत, जे आपल्या आज्ञा पाळणार नाही, ते कट्टरता पाळणार नाहीत. नाहीतर त्याचं काय होणार, सर तनसे जुदा. लक्षात आलं का? एकही सजा, सर तनसे जुदा. आता ही गोष्ट तुम्हाला खुद्द इराणमध्ये सुद्धा पाहायला मिळाली असेल. कारण इराणमध्ये सुद्धा ह्या कट्टरतेमुळे त्रस्त झालेली जनता रस्त्यावर उतरली होती, आंदोलन केलं होतं. महिलांनी तर आपले बुरखे काढून फेकले होते, जाळले होते. त्या बुरख्यांच्या विरोधात त्यांनी आंदोलन छेडलं होतं, त्या कट्टरतेच्या विरोधात आंदोलन छेडलं होतं. मित्रांनो, जो पण मानणार नाही त्यांची हत्या केली जाईल. ही कट्टरता फक्त इतरांसाठी नव्हती तर खुद्द इस्लामसाठी सुद्धा होती. मग हा मानवतेचा धर्म आहे का हे तुम्हीच ठरवा. आता
मनुष्य माणसाला आझादी आहे का? आपल्या मनाप्रमाणे वागण्याची त्यांना आझादी आहे का? आहे. कोणी कसं जगावं, कसं वागावं हे त्यांनी ठरवायचं, ज्यांनी त्यांनी ठरवायचं. हे योग्य आहे की अयोग्य आहे हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं. धर्मगुरू फक्त धर्माचं रक्षण करण्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे सांगू शकतो, पण ते जबरदस्तीने लादू शकत नाही. जबरदस्तीने ते जनतेला करायला भाग पाडत नाही. हे कराच, याप्रमाणेच वागा, नाहीतर तुमची गर्दन तुमची माना उतरवली जातील, तुमचे मान कापली जातील. सर तनसे जुदा, सर तनसे जुदा. मित्रांनो, हा मानवतेचा धर्म नाहीये. हा कुठल्याही सजीवाचा गुणधर्म नाहीये की अकारण त्याची हत्या केली जाईल, कट्टरतेने त्याची हत्या केली जाईल. मग तो मुक जनावर असो किंवा मनुष्य प्राणी असो, कोणीही असो. मग ही गोष्ट निसर्गाच्या विरोधात आहे, ही गोष्ट ब्रह्मांडाच्या विरोधात आहे, ही सनातनच्या विरोधात आहे. कारण सनातन म्हणजे काय आहे? ब्रह्मांडाचे कायदे आणि नियम, या सृष्टीचे कायदे आणि नियम. आणि सृष्टी आणि ब्रह्मांड असं सांगत नाही कोणाला की तुम्ही एखाद्यावरती जबरदस्ती करा, जबरदस्तीने ती करायला भाग पाडा, असं सांगू शकत नाही. असं त्यांना तो मार्गदर्शन करू शकत नाही. मग असा मार्गदर्शन करणारा व्यक्ती धर्मगुरू झाला का? मग तो शिया मुसलमानांचा असो किंवा सुन्नी मुसलमानांचा असो किंवा इस्लामचा समस्त धर्मगुरू असो, यांचा हा जो कट्टरता होती ना, ती कट्टरता अल्लाची नव्हती, तर ही मुल्लाची कट्टरता होती. आणि मुल्लांनी हा प्रस्थापित केला कट्टर धर्म होता, तो तथाकथित धर्म. तो म्हणजे काय? सर तनसे जुदा, सर तनसे जुदा. मित्रांनो, तुम्हाला थोडक्यात लक्षात आलं असेल, त्यांनी सिया विरोधात सुन्नी हा सुद्धा अजेंडा राबवला होता आणि तो तुम्हाला वेळोवेळी पाहायला मिळाला असेल. तेवढ्या वेळेस ते थांबले नाही मित्रांनो, तर त्यांनी आपल्या देशाच्या विरोधात सुद्धा बंड पुकारलं होतं, अजेंडा राबवला होता. ते म्हणजे उरी अटॅक असो किंवा जे काय हल्ले झाले, पहलगामचा हल्ला झाला, त्या हल्ल्यामध्ये त्यांनी निषेध नोंदवला नाही. हे जे काय हल्ले झाले भारतावरती, तो 26/11चा हल्ला झाला मुंबईमध्ये, त्याच्यावरती सुद्धा त्यांनी निषेध नोंदवला नाही, त्याचा सुद्धा त्यांनी पुजोड विरोध केला नाही. उलट पक्षी त्यांनी त्या आतंक्यांचा काय केलं? समर्थन केलं. असे हे कोण? त्यांचे हे तथाकथित धर्मगुरू आयतुल्ला खोमानी. आता आयतुल्ला खोमानींचा तुम्हाला मी इतिहास आणि भूतकाळ सांगतोय. त्यांनी वेळोवेळी भारताच्या विरोधातच भाष्य केलेलं आहे, भारताच्या विरोधातच जाऊन आपलं वक्तव्य केलेलं आहे. काश्मीरमध्ये ज्यावेळेला त्या हिंदूंचं कत्लेआम झालं, हत्या झाली, आया बहिणींची इज्जत लुटली गेली, मित्रांनो, त्यावेळी सुद्धा त्यांनी त्या काश्मीरी कट्टरतेचा समर्थन केलं होतं, ना की त्याचा विरोध केला होता. मित्रांनो, अशी ही व्यक्ती प्रत्येक वेळी भारताच्या विरोधात त्यांनी फक्त कोणाचा पक्ष घेतला तर या कट्टरतेचा पक्ष घेतला, त्याने कट्टरतेचं समर्थन केलं. मग हे भारताचा समर्थक होते का? नाही मित्रांनो, हे भारताचे विरोधक होते. आता म्हटलं जाते आहे की नरेंद्र मोदीजीने ह्या आयतुल्ला खोमानीला एक दुर्मिळ असा एक धर्मग्रंथ दिला, म्हणजे ती काय म्हणतात त्याला, त्यांचा जो धर्म, पाक पवित्र धर्मग्रंथ कुराण, तो दिला. आता दुर्मिळ होता तो. आता दुर्मिळ होता याचा अर्थ काय झाला? त्याच्यात मानवतेचा धर्म होता. त्याच्यात हा जो धर्म ग्रंथ त्यांनी दिला त्यांच्यासाठी, तो भेटवस्तू म्हणून दिली, जो दुर्मिळ होता, त्याच्यामध्ये काय असणार? जर तो नरेंद्र मोदीजींनी दिला असेल तर त्याच्यामध्ये काय असणार? मानवतेचा धर्म असणार, ना की त्याच्यामध्ये परिवर्तन आणलेला हा जो त्याने पुऱ्या जगात प्रस्थापित केलेला कट्टरतेचा, जे आता ते सांगतायत, जे आयते आहेत त्याच्यात कट्टरतेच्या आयते, सर तनसे जुदा, असा तो धर्मग्रंथ नसणार मित्रांनो, ती प्रत नसणार. म्हणजे त्यांनी थोडक्यात ह्या आयतुल्ला खोमानीला योग्य मार्गावर आणण्यासाठी हा दुर्मिळ ग्रंथ दिला. तो कोणता होता? तर त्यांचंच पवित्र ते कुराण. मित्रांनो, पण ह्यांनी स्वतः कुराण लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये परिवर्तन केलेलं आहे, त्याच्यात हस्तक्षेप केलेला आहे, त्याच्यामध्ये आपले विचार मांडलेले आहेत, असा जो कुराण आहे, त्याच कुराणाला ते मानणार आणि त्याच कुराणानुसार सध्या ते वागत होते, जगत होते आणि समस्त विश्वाला, म्हणजे कोणाला
त्या कट्टर इस्लामीचा, त्या कट्टर कुराणचा पाठ पडवत होते. कसं काय? या देशामध्ये फक्त इस्लाम टिकू शकतो, आणि तो सुद्धा कोणाचा? सियांचा. लक्षात आलं का? म्हणजे सियांच्या विरोधात, सियांच्या व्यतिरिक्त या जगात कोणीही राज्य करू शकत नाही. आता स्पष्टरित्या होतं. त्यांचा पहिला अजेंडा काय आहे? तर इस्लामच्या व्यतिरिक्त जे काय धर्म आहेत त्या धर्मांचा खात्मा करायचा, त्यांचा विनाश करायचा, नायनाट करायचा. आणि मग नंतर काय करायचं? तर सुन्नीचा नायनाट करायचा. हा त्यांचा अजेंडा होता. हे लक्षात घ्या मित्रांनो. हे त्यांचे मनसुबे होते आणि त्यानुसारच ते काम करत होते. त्यांनी पाकिस्तानाचा विरोध नाही केला, पाकिस्तानामधील आतंक्यांचा विरोध नाही केला, तर त्यांनी पाकिस्तानमध्ये जे आतंकी निर्माण होत होते त्यांना खतपाणी घातलं. उलट पक्षी त्यांनी हे आतंकी तयार केले. हिजबुल्ला सारखे अनेक आतंकी संघटना तयार केल्या. आणि ह्या आतंकी संघटना त्यांनी कशासाठी वापरले? तर इतर देशांमध्ये अराजकता पसरवण्यासाठी, इतर देशांमधील जी शांतता आहे ती शांतता भंग करण्यासाठी. मग इतर देश कोणते? तर जे इस्लामला मानत नाही त्या देशांना. मग त्याच्यात भारत आला, ब्रिटन आला, अमेरिका आला, सगळे देश आले, अगदी चीन सुद्धा आला, जपान सुद्धा आला. अशा देशांमध्ये ह्या आतंक्यांना त्यांनी स्प्रेड केलं होतं, पसरवलं होतं, आणि ते आपापल्या परीने काम करत होते. असा हा त्यांचा अजेंडा, अशी ही त्यांची विचारधारा. अशा विचारधारेच्या व्यक्तीला समर्थन करता येईल का? किंवा त्यांच्या दुःखामध्ये सामील होता येईल का? किंवा त्यांना जेव्हा यमसदनास पाठवलं गेलं त्यावेळी त्यांच्या विरोधात, त्यांच्याबद्दल शोक प्रकट करता येईल का? तुम्ही ठरवा. मित्रांनो, हे फक्त जगाच्या विरोधातच नव्हते, हे फक्त इतर धर्मियांच्या विरोधात नव्हते, तर हे भारताच्या विरोधात सुद्धा होते. अशा या भारताच्या विरोधकाला एलिमिनेट केलं गेलं, मारलं गेलं, त्यांना यमसदनास पाठवलं गेलं. त्यावेळेला त्यांचं समर्थन करायचं की विरोध करायचं? शोक प्रकट करायचं, दुःख प्रकट करायचं की हर्षोल्लास करायचा? मित्रांनो, खुद्द त्या इराणमधील नागरिकांमध्येच असंतोष होता. त्यांची गळचेपी केली जात होती, त्या महिलांची गळचेपी केली जात होती, त्या नागरिकांची गळचेपी केली जाते. म्हणूनच ते नागरिक आंदोलन करत होते. त्यांच्या विरोधात बंड त्यांनी पुकारला होता. हे पूर्ण समस्त जगाने पाहिलेलंच असेल या कट्टरतेच्या विरोधात. कारण 40-45 वर्षापूर्वी ज्या वेळेला यांची सत्ता नव्हती, यांच्या हातात सत्ता नव्हती, इस्लामिकरण नव्हतं, त्यावेळेला हे इराण खुशाल होतं, समृद्ध होतं, शांती होती तिथे. त्यावेळी तिथे एक संस्कार होता, संस्कृती होती. पण आता ते पाहायला मिळतेय का? नाही मित्रांनो. कारण कट्टरतेला तिथे अगदी शिखरावर नेऊन बसवलं होतं. जो आपला विरोध करेल, मग तो कोणी असो, मग तो मुसलमान जरी असला, इस्लामिक जरी असला, तरी त्याचं सर तनसे जुदा, सर तनसे जुदा असल्या विचारधारेची ही व्यक्ती, ह्याला आता आपण धर्मगुरू म्हणू शकतो का? ना तो सियांचा धर्मगुरू आहे, ना सुन्नींचा आहे, ना इस्लामचा धर्मगुरू आहे. जे ऊर पेटवतायत ना, ऊर बढवतायत, हाय तोबा करतायत, अगदी मातम करतायत, त्यांनाही हा माझा संदेश आहे. ते जर ऊर बढवत असतील आणि ह्या पवित्र महिन्यामध्ये, रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये ते जर मातम करून मोहरम साजरा करत असतील, तर आणखीन कोणी त्यांचे वाली नाही. कारण त्यांनाही हा ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. तो अधिकार ही व्यक्ती काढून घेत होती, म्हणून त्यांना यमसदनास पाठवलेले आहे. लक्षात आलं का? ही हत्या नव्हे. मग हे काय आहे याचा उच्चारण मी केलेला आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. ही हत्या नाही आहे. त्यांना यमसदनास पाठवणं ही एक काळाची गरज होती, त्या परिस्थितीची गरज होती. काळ, वेळ, परिस्थितीनुसार त्यांना ह्या जगातून 72 हुरांकडे पाठवलेलं आहे. आता अशा व्यक्तीचं नरेंद्र मोदीजींनी समर्थन करायचं का किंवा दुःख प्रकट करायचं का? तुम्ही ठरवा. आताच नुकतीच घडलेली घटना म्हणजे 7 ऑक्टोबरला 2022 मध्ये जी काय ह्या इस्रायलवरती हल्ला केला गेला, ह्या कट्टरतेने हल्ला केला होता. आता एक कट्टरता कोण होते? तर हमासवाले. हमास ही संघटना, त्या संघटनेचं नाव हमास. ते आतंकी कट्टरता यांनी जो हल्ला केला आणि आया बहिणीची इज्जत लुटली, निष्पाप हजारो इस्रायलांना, यहुदींना
त्यांनी त्यांची हत्या केली, त्यावेळेला हेच इराणचे सर्वेसर्वा आयतुल्ला खोमानी त्यांचं समर्थन करत होते. लक्षात आलं का? हिजबुल्लाचे समर्थन करत होते. कारण त्याने आदेश दिले होते की हमासला सुद्धा की तुम्ही आता आणखीन आक्रमण करा, आणखीन अटॅक करा, आणखीन हल्ला चढवा. हिजबुल्लांना सुद्धा सांगितलं, त्यांनाही मदत करत होते, आर्थिक, शारीरिक, मानसिक. आणि हमासला सुद्धा ते मदत करत होते. आणि प्रत्यक्षात त्यांनी सुद्धा तो हल्ला चढवला. इराणने सुद्धा हल्ला चढवला. कोणाच्या विरोधात? इस्रायलच्या विरोधात. मग इस्रायल काय करणार? इस्रायल ह्या देशाला अधिकार आहे की नाही आपलं अस्तित्व टिकवण्याचा, आपलं स्वातंत्र्य टिकवण्याचा, आपलं संरक्षण करण्याचा अधिकार आहे की नाही? मग त्यांनी काय निर्णय घ्यावा? ह्या हिजबुल्लाचा खात्मा करण्याचा निर्णय घ्यावा, या हमासचा खात्मा करण्याचा निर्णय घ्यावा, या कट्टर इराण्यांचा खात्मा करण्याचा निर्णय घ्यावा, की आणखीन काय करावं? तुम्ही ठरवा. आता या कट्टर इराण्यांमध्ये ही व्यक्ती होती, हे त्यांचे तथाकथित धर्मगुरू. मग त्यांच्यासोबत जे कट्टर होते आणखीन 4, त्या धर्मगुरूच्या सोबत 40, त्या 40 जणांना म्हणजे 40 चोर जे होते त्यांना सुद्धा यमसदनास पाठवलं गेले. कट्टर अजूनही आहेत त्या देशामध्ये, अजूनही आहेत. त्यांनी अजूनही युद्ध पुकारलेलं आहे. आणि ते अंधाधुंद काय करत आहेत? मिसाईल सोडत आहेत, ड्रोन सोडत आहेत. त्यांनी जे काय आता प्रकार चालू आहे त्यांचा त्या मिडल ईस्टमध्ये, त्या गल्फ कंट्रीमध्ये, त्या आखाती देशांमध्ये, इतर देशांवरती सुद्धा ते अगदी न विचार करता मिसाईल सोडत आहेत, ड्रोन सोडत आहेत. आणि तिथल्या जनतेला त्राहिमाम त्यांनी करून ठेवलेलं आहे. याचा अर्थ काय आहे? त्यांना एकच आहे, तुला नाही मला घाल कुत्र्याला. त्यांनी जे आता इराणने जे काही युद्ध छेडलं आहे ना, त्याचं सोपा आणि सोप्या भाषेत त्याचं वर्णन, तुला नाही मला घाल कुत्र्याला. म्हणजे आता आपण जगू शकत नाही, आपण सर्व्हाइव्ह करू शकत नाही, आपलं अस्तित्व आपण टिकवू शकत नाही. या कट्टरतेचा इराण राहणार, इराण संपुष्टात येत नाहीये, पण कट्टरता यांचं अस्तित्व आता टिकत नाहीये, त्याचं नामोनिशाण मिटलं जाते. मग काय करणार हे कट्टर, हे कट्टर इस्लामिक, कट्टर मुसलमान काय करणार? तुला नाही मला घाल कुत्र्याला, मी पण नाही जगू शकणार, तर तुलाही जगायला देणार नाही. त्यांनी घेतलेला हा निर्णय आहे. आणि त्यानुसारच ते आता काय करत आहेत? यांच्या विरोधात मिसाईल सोडतायत, ड्रोन सोडतायत आणि प्राणघातक हल्ले करतायत. मित्रांनो, लक्षात आलं का? ही साधी सरळ समजण्याची गोष्ट आहे. मग तुम्ही ठरवा आता की ह्या आयतुल्ला खोमानीचं समर्थन करायचं का, किंवा ते मारले गेले, त्यांना यमसदनास पाठवलं गेलं, अशा ह्या व्यक्तीचं समर्थन करायचं का, किंवा दुःख प्रकट करायचं का, शोक प्रकट करायचं का, हे तुम्ही ठरवा. तुम्ही कराल का? जो मानवतेला समजत असेल, मानवतेला उमजत असेल, मानवता ही समजत असेल, अंगीकृत करत असेल, अशी व्यक्ती, अशा व्यक्तीचं समर्थन करेल का? मग तो कोणीही असो, कुठलाही तथाकथित धर्माचा असो, निर्णय तुमच्या हातात आहे. हा आयतुल्ला खोमानी ही मानवतेला काळिंबा होता. मानवतेच्या विरोधात त्यांनी जे पुकारलेलं युद्ध होतं, ते युद्ध आता शमवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांना 72 हुरांकडे पाठवून हा त्यांचा वध आहे, हत्या नव्हे, हा वध आहे. आणि वध हा अधर्म्याचा केला जातो. आता हा अधर्मी कसा आहे हे तुम्ही ठरवा, तुम्हीच निर्णय घ्या आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.